श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. होळीच्या दिवशी आपण धनप्राप्तीसाठी अनेक उपाय करू शकतो किंवा आपल्या घरातील वाईट शक्तीपासून मुक्तता मिळवण्यासाठी सुद्धा आपण उपाय करू शकतो. तर होळीच्या दिवशी तुम्ही एक असा गुपचूप उपाय करा की ज्याच्यामुळे तुमचं भाग्य नक्कीच उजळेल. तर जाणून घेऊया तो उपाय कोणता आहे. तर तुम्हाला होळीच्या दिवशी सकाळी काळे तीळ घ्यायचे आहेत आणि ते काळे तीळ घेऊन एका काळ्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधायचे आहेत आणि हे बांधलेलं तुमच्या जवळ म्हणजे जेंट्स असतील तर त्यांनी आपल्या पॉकेटमध्ये ठेवू शकता किंवा खिशामध्ये ठेवू शकता आणि हे तुम्हाला दिवसभर ठेवायचं आहे. आता मासिक धर्म असेल, विटाळ असेल किंवा सूतक असेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही किंवा महिला करू शकत नाहीत. जर महिलांना करायचं असेल तर तुम्ही असं काळ्या कपड्यामध्ये तीळ बांधून तुमच्या पदराला किंवा तुमच्या साडीच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्ही बांधू शकता. लक्षात घ्या, हे तुम्हाला दिवसभर तुमच्या सोबत ठेवायचं आहे. हा उपाय करताना कुणालाही सांगायचं नाही, गुपचूपपणे हा उपाय करायचा आहे. आता ह्याच्यामुळं काय होईल तर जी काही नकारात्मक शक्ती असेल, निगेटिव्ह एनर्जी असेल, ही सगळी एकत्रित केली जाईल आणि संध्याकाळी तुम्हाला जेव्हा तुम्ही होलिका मातेला नारळ किंवा पुरणपोळी अर्पण करायला जाणार आहात तेव्हा तुम्हाला हे काळे तीळ घेऊन जायचे आहेत. म्हणजे ह्या पुडी घेऊन जायची आहे आणि अग्नीमध्ये तुम्हाला होलिका मातेला प्रार्थना करायची आहे की आमचं किंवा माझ्यावर ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत, ज्या काही वाईट शक्ती असतील या सगळ्या नष्ट होऊ द्यात आणि हे अग्नीमध्ये अर्पण करायचं आहे. याच्याबरोबर तुम्हाला अजून काय अर्पण करायचं आहे होलिकेमध्ये तर तुम्हाला 11 लवंग, 11 विड्याची पानं आणि 7 बत्तासे घेऊन जायचं आहे आणि हे सुद्धा तुम्हाला होलिका मातेमध्ये अर्पण करायचं आहे. त्याच्याबरोबर अजून एक तुम्ही उपाय करू शकता, तो म्हणजे तुम्हाला याच दिवशी गोमती चक्र आणायचं आहे. मग तुम्ही 7 गोमती चक्र आणू शकता किंवा 21 गोमती चक्र आणू शकता. हे गोमती चक्र आणा, थोडा वेळ देवाजवळ ठेवून प्रार्थना करा आणि लक्ष्मी मातेला प्रार्थना करा की हे लक्ष्मी माते, माझा जो काही व्यवसाय असेल, माझा जो काही धंदा असेल तर यामध्ये मला नक्की भरभराट होऊ दे. ही तुम्हाला मनोमन प्रार्थना करायची आहे. थोडा वेळ तुमच्या देवासमोर गोमती चक्र ठेवायचे आहेत आणि नंतर हे गोमती चक्रसुद्धा तुम्हाला अग्नीमध्ये अर्पण करायचे आहेत. सर्व जर उपाय केले तर नक्कीच तुमची भरभराट होईल आणि उद्योगधंदासुद्धा वाढीस लागेल. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.